महानगरपालिका निवडणुकांमध्ये विशेषतः नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली। नाशिकमधल्या 122 प्रभागांपैकी तब्बल 9 प्रभागांमध्ये बंडखोरीचा फटका आता भाजपला बसतोय। नाशिकच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये शशिकांत जाधव हे विद्यमान नगरसेवक होते, भाजपचे सभागृह नेते देखील होते, मात्र त्यांची उमेदवारी कापण्यात आलेली आहे आणि त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय देखील घेतलाय। त्यांना चिन्ह देखील भेटलंय। आता ते रिक्षा या चिन्हावरती ही निवडणूक लढताय। आपल्यासोबत शशिकांत जाधव स्वतः आहे। खरं तर तुमची उमेदवारी निश्चित मानली जात होती, शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याशी गिरीश महाजन यांचा संवाद सुरू होता, मात्र असं काय घडलं की तुमची उमेदवारी जी आहे ती कापण्यात आली? यामध्ये खरं तर गिरीश भाऊंनी अतिशय विश्वासात घेऊन आजूबाजूच्या प्रभागांची माझ्याकडनं माहिती घेतली। खरं तर आपण जर मागे गेलात तर या सातूर प्रभागामध्ये BJPचा एकही नगरसेवक त्यावेळेला नव्हता आणि त्यावेळेला मी मनसेमधनं BJPत आलो आणि चारीच्या चारी सीटं म्हणजे सातूरमध्ये 16 पैकी 9 उमेदवार हे BJPचे आम्ही निवडून आणले आणि अतिशय जोमाने काम चालू होतं, चांगलं काम चालू होतं। फक्त प्रॉब्लेम एकच झाला, ह्या मागच्या विधानसभेमध्ये सध्याच्या आमदारांच्या विरोधात आम्ही तिकीटं मागितले आणि जे काही 16 लोक होतो आम्ही की आम्हालाही संधी द्या, कारण आम्ही जुने कार्यकर्ते वयाने मोठे होतो, तर संधी मिळणे हे आमचं अपेक्षित काम होतं। पण त्यात त्यांना ती मिळाली नाही, त्याचा राग धरून आम्हाला अनेक जणांना मलाही टाळलं गेलं। गिरीश भाऊंनी त्या ठिकाणी मला सगळी माहिती घेतली। रात्री 2 वाजता आमचा फोन झाला। फोनवरती त्यांनी सांगितलं की तुमचं 4 सीटं मी फायनल करतोय, उद्या सकाळी तुम्ही शहराध्यक्षांना भेटून ते तिकीटं घ्या। पण समोर ते तिकीटं स्थानिक आमदार किंवा त्यांचे कलिग यांनी ते सगळं पळवापळवी झाली, आपण सगळ्यांनी बघितली आणि म्हणून मी एक पाईक म्हणून मला अनेक पक्षांकडनं ऑफर होती की तुम्ही आमचं तिकीट घ्या, पण मला तसं करणं काही योग्य वाटलं नाही, कारण पक्षाची एकनिष्ठाही कुठेतरी दुखावल्या जाते आणि म्हणून मी माझा अपक्ष फॉर्म हा त्या ठिकाणी भरला आणि मला खात्री आहे की वार्डातील जनता माझ्याबरोबर राहील। मी या ठिकाणी आता उभा तर आहे, पण आता चिन्हाच्या बाबतीत आज दुपारी 3 वाजेपर्यंत चिन्ह फायनल होईल आणि मी जी अपेक्षा व्यक्त केली की मला रिक्षा हे चिन्ह मिळावं आणि बहुतेक ऑटो रिक्षा हे चिन्हावरती आणि यानंतरही पक्षाला जर योगायोगाने मी निवडून आलो येईल असं मला 100% खात्री आहे, पण आल्यानंतर पक्षाला जर गरज असेल तर मी पक्षासोबत परत राहील। आपण बघतोय आपल्यासोबत शशिकांत जाधव स्वतः होते। शशिकांत जाधव यांनी स्पष्ट केलेलं आहे की आपली उमेदवारी जी कापण्यात आली यामागे स्थानिक राजकारण आहे, पक्षश्रेष्ठींवर त्यांची कोणतीही नाराजी नाही। इतकंच नाही तर अपक्ष म्हणून आपण निवडून येऊ आणि निवडून आल्यानंतर देखील जर पक्षाला माझी गरज लागली तर मी पक्षासोबत जाईल, अशा प्रकारची ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे। या निवडणुकीच्या दरम्यान त्यांना अनेक पक्षांकडनं उमेदवारी देण्यासाठी बोलवण्यात आलं। मनसे असेल, ठाकरेंची शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, अशा अनेक पक्षांकडून त्यांना ऑफरही आल्या, मात्र या सगळ्या ऑफर नाकारत त्यांनी भाजपबरोबर जाण्याचा अर्थात अपक्ष जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि वेळ पडली तर भाजपला साथ देण्याची देखील तयारी त्यांनी कायम ठेवली आहे। लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।